शेतकरी बंधू नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण बापूंच्या प्लॉटवर शिरसगाव देशमुख येथे सुनील बापूंच्या प्लॉटवर जो 6 तारखेला प्रोग्राम घेतला होता त्या प्रोग्राममध्ये काही कामानिमित्त काही शेतकरी येऊ नाही शकले, तर ते आज आलेले आहेत. आपण आधी त्यांचा एक एक करून परिचय घेऊ. दादा आपलं नाव? लक्ष्मण रामभाऊ चित्रे वाकुळ, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. दादा आपलं नाव? धीरज सारंगधर चित्रे वाकुळ. दादा आपलं नाव? मनोहर प्रल्हाद चित्रे वाकुड, तालुका खामगाव. दादा आपलं नाव? हरिओम विठ्ठल चित्रे वाकुळ, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. दादा आपलं नाव? शिवाजी गजानन शिराळ, हां, राहणार वाकुळ, तालुका वाकुळ, तालुका खामगाव. दोघांचे नाव सेम आहे का? नाही हा याचं सांगा. ओके, तेच म्हटलं. तुमचं आपलं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर दयाराम येरगे, पारखेड, ओके, तालुका खामगाव. धन्यवाद. तर आपण त्या दिवशी येऊ नाही शकले आणि आज प्लॉट पाहायला आले. तर आपण प्लॉटमध्ये आपण तिकडून पण बघितलं, इकडे बघितलं. आपल्याला काय काय वाटलं या प्लॉटमध्ये? एक एक सांगितलं तरी चालेल, कोणी सांगितलं तरी. आम्ही तर असा प्लॉट बघितलाच नाही बा, आज पहिला टाइम. सारखेपणा आहे त्याच्यात. हां उंच बी आहे, वाढलेली जे उंची आहे ते एकदम चांगल्या प्रकारची हळद. हां आम्ही उकरून सुद्धा पाया बघितला, हां. घेतली मस्त आहे, जाडी चांगले वाटले. गाठे गाठे चांगले आहे. हां, गंध चांगले वाटले. कंद चांगले आहेत. हो, आपल्याला काय वाटलं दादा? सांगा. आपल्याला ते हे वाटलं बा, जसं की आपल्याला मार्गदर्शन भेटते, हेच फार आपलं हे झालं. अशी हळद तो अशी हळद पाहून हा एक अशा एक निर्माण होते, दुसरं काही नाही. बरोबर आहे. शेतकऱ्यांची हिंमत वाढली. हा, हरिओम भाऊ आपल्याला काय वाटलं? हळद आम्ही पहिल्यानंच पाहिली, अजून पायातच नव्हतं येईल मला. चांगला वाटला, व्यवस्थित झाला. पण व्यवस्थित वाटलं. आपण केळीचे शेतकरी आहे आणि कपाशी शेतकरी आहे, मक्याचे शेतकरी आहे. काय वाटतं आपल्याला केळीत आणि हळदमध्ये जर कम्पेअर करतो म्हटलं तर काय वाटतं? आता असा प्लॉट पाहून असं वाटतं बा, हळद परवडणारच पीक आहे समजा. हळद परवडणार पीक असं वाटतंय केळीपेक्षा. भाऊ आपल्याला काय वाटतं ज्ञानेश्वर भाऊ? मला पण वाटते की हळद परवडणारी आहे. आपल्याकडं आपल्या भागात आधी तुम्ही बोलले की बा कोणीतरी लावलेली होती हळद, तर त्यांचा काय फीडबॅक होता? म्हणजे मला वाटतं ते मार्गदर्शन नाही, त्याचं असं झालं की त्याचं मार्गदर्शन नसल्यामुळे त्याचं ते व्यवस्थित झालं. त्या सड जास्त लागली होती त्यांना. सड जास्त लागली होती. ओके. आणि आज जो प्लॉट आपण पाहताय, तर आमचा अंदाज जो आहे हा वेगळा आहे. तुम्हाला काय वाटतं आज कंद वगैरे पाहून किती क्विंटल होऊ शकतं एका एकरामध्ये? आमच्या अंदाजानं 200 ते 300 क्विंटल पर्यंत. 200-300 व्हायला पाहिजे असा एक अंदाज आहे. आणि भाव जर बघितले 200-300 क्विंटल बघितला आणि सोयाबीनचे भाव बघितले तर काय वाटतं? सोयाबीनला जर कम्पेअर करतो म्हटलं तर काय वाटतं? नाही, सोयाबीन म्हटल्यानंतर सोयाबीन तर शेतकऱ्याला खाली नेत आहे. सोयाबीन शेतकरी खाली नेत आहे. सोयाबीनच्या 10 एकराले मागे टाकणारा हा प्लॉट आहे. हा. निश्चितच टाकेल. आणि आमचे पण प्रयत्न तेच आहेत की बा आपल्या भागातील शेतकरी हा बाहेर पडला पाहिजे सोयाबीनमधून. त्यांनी या पिकांकडे वळलं पाहिजे, जेणेकरून नगदी पिकं वाढतील आणि त्यांची उन्नती होईल. चांगलं त्यांना म्हणजे पैसा चांगला मिळेल, उन्नती होईल. आणि जे आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांना जे इतर जिल्ह्यातील शेतकरी तुच्छ पाहतात किंवा सोयाबीन असं म्हणजे नाक हेकळं करतात, ते असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यातून आपण कुठेतरी बाहेर पडू का नाही. हळद लागायला लागली बा या भागात आता, आणि हळद करणारे शेतकरी आहेत. आपलाही मान उंचावेल सर्व शेतकऱ्यांचा, हीच अपेक्षा आहे. सोयाबीन आम्हाला 35 एकरात 300 क्विंटल झाली, हे एका एकरात 220 झाली. भाव सारखाच आहे. 4,000 जाते, ते सोयाबीन 4,000 जाते. आम्हाला एकरी कपाशीचं उत्पन्न 12-13 क्विंटल होत हा. होतं. या वर्षी 3, 3.5, 4च्या आत आहे. 4 वर आले. बरोबर आहे, ठीक आहे. कपाशीचं उत्पन्न. कापूस कोणत्याच प्रकारे जशी सोयाबीन परवडत नव्हती तसा कापूसही परवडायला लागला नाही आता. बरोबर आहे. 15 रुपये किलो वेचणी आहे ना. हा. आणि 6-7 स्प्रे देऊन मी त्याच्यावर फवारणीचं आहे. बोंडअळी आहे त्याच्यावर. नवा जुना पैसा होऊन राहिला, फक्त बाकी काहीच नाही होऊन राहिला. म्हणजे शिल्लक काहीच नाही राहून राहिला आपल्या खिशात. चालेल, अपेक्षा करतो की आपण जे शेतकरी आलेले आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपणही प्रोत्साहित कराल की बा हळद लागवड करा. आणि लागवड करताना श्री गजानन ॲग्रोचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, चांगले कंद निघतील, चांगलं उत्पादन जास्त निघेल आणि तुमच्या उत्पादनात सुद्धा भर होईल. बाप्पू आपण काय सांगाल? म्हणजे इतर हे शेतकरी म्हणजे खरोखर मला आता म्हणजे बोलायचं विसरलो मी की बा खरोखर शेतकऱ्यांना इच्छा आहे म्हणून हे शेतकरी आपला प्रोग्रामचा दिवस त्या दिवशी येऊ नाही शकले, तरी आज वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत आलेत. आपण या विषयावर काय बोलाल? माझ्याकडे 65 एकर जमीन आहे आणि आतापर्यंत आपले बाबा माझे बाबा काका ते सगळे सोयाबीन कापूस पारंपरिक पिकाचं होते. त्याच्यामुळे कसं झालं आता ते पिकं उत्पन्न 3.5 एकर म्हणजे 35 एकर सोयाबीनमध्ये 300 क्विंटल सोयाबीन झाली.
एका एकरात 200 झाली समजा 4,000 भाव असले तर 8 लाखाचं आपल्याला हळद होऊन राहिली एका एकरात. पूर्ण 60-65 एकर जर मी हळद लावली समजा तर विचार करा मग किती उत्पन्न होऊ शकते. तर आमचं बी म्हणणं तेच आहे की बा आपल्या भागातले विदर्भातले जे शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, त्यांनी पण थोडीफार पाण्याची व्यवस्था करून हळद वगैरे लावा आणि मार्गदर्शन श्री गजानन ॲग्रो खामगाव यांचं घ्या. एक एकर जरी लागवड झाली आपली तरी आपला बेण्याचा खर्च वाढेल पुढं. म्हणजे आम्ही पण अपेक्षा आहे की बा 1 एकर लावा, 2 आणि 3 एकर आम्ही नाही म्हणतोय. कारण काय की खर्च तुम्हाला झेपवला गेला पाहिजे. एका एकरातून तुमच्याकडे उत्पन्न आल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षी निश्चितच त्याचा 1 एकर तर 4 एकर 3 एकर करू शकता शेती पाहून. स्वतः आपण बेणं तयार करा आणि स्वतः पुढच्या वर्षी आपली हिंमत वाढते. त्याच्यानंतर आपण लागवड करा. आणि राहिली प्रोसेसिंगची वेळ तर ते सगळं शेतकरी स्वतःच करेल. कारण उत्पन्न दिसलं, पैसा दिसला तर स्वतःच बॉयलर घेऊ आपण, स्वतः प्रोसेस करून स्वतः एक्सपोर्ट करू. कारण आपला माल तसा बनून राहिला आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि येणारा काळ खरं खामगाव म्हणजे आपला बुलढाणा जिल्हा हळदची राजधानी होऊन जाईल. निश्चितच बाप्पू, आणि लवकर हे तुमचं स्वप्नही साकार करण्याचा प्रयत्न करू आपण. चालेल, धन्यवाद मंडळी.